हळदीला पहिला बेसल डोस कोणता द्यावा? बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. तुमच्या पण मनामध्ये हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जे शेतकरी हळद लागवडीच्या वेळेस बेसल डोस देत असाल त्यांनी एका एकरासाठी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपाचं घ्यायचं, त्यासोबत 1 बॅग निंबोडीची घ्यायची आणि 1 बॅग ग्रिफिन घ्यायची. तर ग्रिफिनमध्ये एनपीके बायोकॉन्सर्शिया राहत असतात, जे पण नत्र स्फुरत पारसयुक्त खत आपल्या जमिनीत पडलेले आहेत ते अपटेकिंगसाठी मदत होत असते. आणि ज्या शेतकऱ्यांनी शेणखत टाकलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी एकरी 8 ते 10 बॅगा सेंद्रिय खताच्या घ्यायच्या आहे. त्यामध्ये आपण टाटा कंपनीचं जिओग्रीन घेऊ शकतो किंवा ॲग्रिसर्च कंपनीचं ओरिजिन घेऊ शकतो. आता हा झाला पहिला प्रश्न. आता बरेच शेतकरी काय करत असतात, बेडवरती बेसल डोस टाकत नाही, फक्त धुड्डा फेकत असतात आणि लागवडीच्या नंतरच डायरेक्ट बेसल डोस टाकत असतात. तर बेसल डोस आपल्याला हाच ठेवायचा, फक्त पावडरच्या जागी 2 बॅग दाणेदार घ्यायचे आहे आणि एक एनपीके युक्त खत घ्यायचं आहे कोणतं पण. त्यामध्ये आपण 9-24-24 हे चांगलं राहते किंवा 10-26-26 किंवा डीएपी किंवा 20-0-13 जर का घ्यायचं असेल तर आपल्याला एकरी 25 किलो हे पोटॅश घ्यायचं आहे. आणि समोर हुमणी लागू नाही म्हणून या बेसल डोस मध्ये आपल्याला 1 बॅग कीटकनाशकाची घ्यायची आहे, ज्यामध्ये सर्वात चांगलं जीएसपी कंपनीचं ऑर्थर येते किंवा एफएमसी कंपनीचं फर्टेरा येते. तर हा आपल्या हळदीचा एक एकंदरीत बेसल डोस राहील. युरिया घ्यायचं काम नाही सुरुवातीला, कारण लागवड झाल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसापर्यंत पाऊस चांगला होतो. पावसाच्या माध्यमातूनच आपल्याला आपला नायट्रोजन जे आहे ते मिळत असते, त्यामुळे आपल्या हळदीची वाढ चांगली होते. म्हणून युरिया घ्यायचं काम नाही. आता मित्रांनो, जे पण आपले हळद उत्पादक शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ज्यांना पण हळदीची डिटेल माहिती लागत असेल तर मी माझा नंबर स्क्रीनवरती देतो, मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.